सावली दे इकडे, दे इथे, इथे बस. काय झालं? हा दाखव. सगळं कसं काय झालं? थांबा. अशी नाटकं कशाला करायची? मी तर म्हणते मनात असेल तरच करावी पूजा. उगाच कशाला फॉर्मॅलिटी. आणि तसंही मला ही मुलगी माझ्या घरची सून 7 जन्म नकोय. सारंग सर, पायाला हात नका लावू. दे हात दे. हळू. सावली, सावली माझा एकशी बस इथे थोडा वेळ. त्यांचं होऊ दे. बस. सावली, ऐक माझा. त्रास होत असेल तर पूजा करायची काही गरज नाही. तुम्ही नका काळजी करू. थोडं लागलंय. आणि हा क्षण एका सौभाग्यवतीच्या आयुष्यातला महत्त्वाचा क्षण असतो. तो पूर्ण करायलाच हवा ना. सौभाग्याचं कर्तव्य पार पाडताना तुला असं एकट्याने सोडू शकत नाही. मलाही करायची गरज नाहीये. प्रथा आणि परंपरेनुसार बरोबर आहे तुझं म्हणणं. पण आयुष्यभराच्या साथीदाराला मी असं एकट्याने सोडणार. मग तो वैशाख वणवा असो, मंद श्रावण असो,
मन गुंतवणारा आषाढ असो किंवा भाद्रपदची उदासीनता असो, सुख असो दुःख असो, आनंद असो संकट असो, मी कायम तुझ्यासोबत राहील सावली. झाली पूजा, उतरवा मला. चल. पण मला एक गोष्ट कळत नाही, इकडे पूजा होणार आहे हे माहीत असताना हे किळे पडलेले कोणी चेक नाही केले? एक मिनिट, आपल्या घरी पण फर्निचरचं काम चालू आहे ना, तिकडे पण असेच खिळे आहेत. ठीक आहे, राहू दे आता. चला, चर्चा बास झाली, निघूयात आपण. चल. तिच्यासाठी टाकलेले की तुलाच टोचले ना? थँक्यू सो मच. दुखतंय? नाही, मग काय होतं? मी नाही, दुखत नाहीये मला. तुम्ही हळद लावली आहेत ना, मी बरी आता. बरी आहेस? पण इंजेक्शन घ्यावं लागेल. इंजेक्शन? टीटीचं. मी इंजेक्शन लावून नाही घेणार. ताई ऐका ना, हे इंजेक्शन मला नको. मला इंजेक्शनची जाम भीती वाटते, खरंच नको. तुम्ही औषधं द्या ना, मी खाईन, सगळं खाईन, पण हे नको, मला भीती वाटते जाम. नको नको, इंजेक्शन नको. घ्यावं लागेल. नाही, गरज नाही, मी बरी आहे. अगं असं कसं, इंजेक्शन घ्यावं लागेल सावली. घाबरू नको, मी आहे ना. हे बघा आमचे पेशंट. हा, दातूचं काही लागलं असेल तर इंजेक्शन घ्यावं लागेल. घाबरू नको, मी आहे ना. नको नको इंजेक्शन. आधी मी जखम क्लीन करते तुमची. घाबरू नको, मी आहे ना. काही नाही होणार. अगं मलम लावतात त्या. झालं बँडेज. हां, आता पट्टी बांधली, मग इंजेक्शन घ्यायची गरज नाहीये ना? गेल्या 6 महिन्यात इंजेक्शन घेतलंय का तुम्ही? मग तर घ्यावंच लागेल. घ्यावं लागेल सावली. 6 महिने झाले इंजेक्शन नाही घेतलं, घ्यावं लागेल. मग आता गरज नाही घ्यायची. अगं टीटीचं आहे, असं काय करते? नाही, नको नको. घाबरू नको, तू घाबरू नको. नको मला. मी आहे ना. अगं मी आहे ना सावली, घाबरू नको. घाबरू नको. थांब. मला इंजेक्शनची भीती हात वाटते. नको. मी नाही. ऐक, ऐक, मी हात नाही पकड. घेणार.
नको भीती वाटते. मी आहे ना, तू विठ्ठलाचं नाव घे, विठ्ठलाचं नाव घे. काय नाही होणार तुला, काय नाही होणार. थांब थांब सावली सावली तू डोळे बंद कर, तू डोळे बंद कर, डोळे बंद कर. हं? विठुराया. अजून मोठे नाव घे. विठुराया वाचव. विठुराया वाचव. हो हो काय नाही होणार. हा काय नाही होणार. काही नाही होणार. नाही दुखणार. नाही दुखणार. घाबरू नको. काही नाही होणार. काही नाही होणार सावली. त्याला सांगा ना लवकर इंजेक्शन द्यायला, मला भीती वाटते. सांगतो सांगतो थोडा वेळ हा. काही नाही होणार. हा सावली मी आहे ना काही नाही होणार. मला भीती वाटते. घाबरू नको. मी आहे ना, घाबरू नको. मला भीती वाटते. मला छान वाटतंय. अगं तू तिकडे नको, तू विठ्ठलाचं नाव घे. थांब. तुम्ही पण ना. काय मी पण काय. हा अगं सावली काय असं करतेस तू. जर जपून ना. सारंग दादा, ऑफिसला जायचंय का? हात खाली घे. नको, रोमॅन्टिक सीन फुकटात बघायला मिळेल ना, म्हणून सेफ्टी लावलाय. अरे हात खाली घे. नको ना, खाली घे. नको. हात नाही काढला ना, काना खाली हात काढ ना. इंजेक्शन नाही दिला वाटतं. हा नाही ना मी हो 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 मी सांगतो. हा बाय. काय रे तिलोत्तम आणि राजकुमारशी झालं का बोलणं. हो बाबा त्यांचाच फोन होता. त्यांना एक मीटिंग लागली अर्जंट, सो त्यांना यायला लेट होईल. डॅड, काही इम्पॉर्टंट आहे का? नाही म्हणजे बराच वेळ झाला तुम्ही बसून ठेवलंय. हो मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की उद्या आपण आपल्या घरी देवीचं जागरण आणि गोंधळ घालायचं ठरवतोय. बाबा पण मेंदळेघरच्या प्रथेप्रमाणे नवीन नवरीला देवीसमोर नाचावं लागतं, दान मागावं लागतं. पण आता सावलीला अशा परिस्थितीत कसं जमेल? खरंय, तिच्या पायाला लागलाय ना, मग हिला नाही जमणार. पण हे सगळं सारंगच्या आयुष्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे आपल्याला माहिती आहे ना. आता हिला जमणारच नाही तर कॅन्सल करूया. नाही तसं कॅन्सल करूनही चालणार नाही. मला माहिती आहे तुझ्या पायाला दुखापत झाली आहे, पण गुरुजींचं म्हणणं आहे की उद्याचाच मुहूर्त चांगला आहे आणि काही गोष्टी कशा वेळच्या वेळी झालेल्या बऱ्या असतात, कारण पुढे बरेच दिवस चांगला मुहूर्तच नाही आहे. चंद्रकांत सर. एक मिनिट, काय म्हणालीस तू. चंद्रकांत सर. नाही हे मला अजिबात आवडलेलं नाही. मी हे खपवून घेणार नाही. माफ करा, माझं काही चुकलं का? हो खूप मोठी चूक झाली तुझी. मला चंद्रकांत सर म्हणायचं नाही, मला बाबा म्हणायचं. सगळ्या जगासाठी मी चंद्रकांत सर असलो तरी तुझ्यासाठी फक्त बाबा आहे, लक्षात ठेव. बाबा, तुम्ही काळजी करू नका. आपल्या कुटुंबाची प्रथा मी पूर्ण करेन. प्रथेप्रमाणे जे जे लागेल ते मी सगळं करेन. सावली वेडेपणा करू नको. तुझ्या पायाला लागलंय,
तुम्ही नका काळजी करू, इतकं नाही लागलंय मला. आणि प्रत्येक सौभाग्यवतीच्या पाठीशी देवी आईचा आशीर्वाद नेहमी असतो. देवी आईच्या अंगणात नाचताना ती नेहमी भक्तांना आशीर्वाद देत असते. जसा विठुराया सांभाळून घेतो ना, तसंच देवी आई सुद्धा सांभाळून घेईल. मग घालूया ना गोंधळ. बबलू, त्या गोंधळ आणि जागरण करणाऱ्या मंडळींना कळव, उद्या आपण देवीचा गोंधळ घालतोय. लगेच निरोप देतो, आलोच. तुम्ही मला बोलवलं? अगं घाबरू नकोस, तुझं कौतुक करायला बोलवलंय. खूप छान काम केलंस. तुला माहिती आहे, आपल्या घरात मॉमना म्हणजे तिलोत्तमा मेहंदळेंना धार्मिक कार्यांचं प्रमाणाबाहेर कौतुक आहे. आणि हे त्या मूर्ख मुलीने चांगलं ओळखलंय. आणि म्हणूनच सगळ्यांसमोर ती गोंधळ करणार, त्या गोंधळात नाचणार असं सांगितलंय. शिवाय नैवेद्य पण तीच बनवणार आहे. म्हणजे तुझ्या लक्षात येतंय का, पायाला दुखापत होऊन सुद्धा ती नाचणार आणि नैवेद्य बनवणार. मग काय होईल, सगळी सिंपथी, कौतुक तिला मिळणार. स्मार्ट मूव्ह. म्हणजे या सगळ्याचं कौतुक तिच्या वाट्याला येणार. हो, म्हणजे दिसताना तसंच दिसतंय. पण तू ठरवलंस तर काहीतरी होऊ शकतं. म्हणजे उद्या सकाळी नैवेद्य ती मूर्ख मुलगी बनवणार आहे. तो नैवेद्य चांगला होणार नाही याची तू काळजी घ्यायची. म्हणजे बघ, तरच काहीतरी घडू शकतं ना. बाकी जबरदस्ती नाही आहे, तू डिसाईड कर. मी आलेच. तिलोत्तमा, अगं आई, तिलोत्तमा, कुठे निघालीस तू? अगं आई, घरात गोंधळ आणि जागरण आहे. अगं तू कुठे निघालीस? हे कधी ठरलं? तिलोत्तमा, अगं काल रात्री तुला यायला उशीर झाला. तू आणि राजकुमार मीटिंग मध्ये होतात, म्हणून मी निर्णय घेतला. अच्छा, मग माझं काय म्हणणं आहे, यापुढचे सगळे निर्णय तुम्ही घेत जा ना परस्पर. घरात 2-2 सुना आल्या, तो निर्णय माझा नव्हता. तर या घरात सगळं जर का तुमच्या मर्जीने होत असेल तर यापुढे सुद्धा अशीच पद्धत राहू देत. मला तुमचे अधिकार डावलायचे नाहीये. मला एवढंच म्हणायचंय की हे जर का निर्णय तुम्हाला घ्यायचे असतील तर एकदा जर का मला विचारलं असतं, मला सांगितलं असतं तरी चाललं असतं. असं नाही वाटत तुम्हाला? अगं तिलोत्तमा, आणि यापुढे जर का घरातल्या सगळ्या गोष्टी तुमच्या पद्धतीने चालणार असतील तर चालू द्या. मी काय करू इथे? तिलोत्तमा मॅडम, आल्या बोलायला. तिलोत्तमा मॅडम, मला मान्य आहे तुम्हाला माझा राग येतो. पण घरात देवी येत असताना देवीच्या स्वागतासाठी तुमचं इथे असणं जास्त महत्वाचं आहे आमच्यासाठी. तुमच्या या रागामुळे तुमच्या हातून नकळतपणे देवीचा अपमान नाही होणार का? तुम्हाला माझ्या बोलण्याचं वाईट वाटलं ना, तर तुम्ही मला हवं तेवढं बोला, काहीच हरकत नाही. पण घरात देवी असताना जर आपल्या घरच्या लक्ष्मीने तिचं स्वागत नाही केलं तर ती कसा आशीर्वाद देईल आपल्याला? तिलोत्तमा मॅडम, मी हात जोडते, तुम्ही थांबा ना.